नमस्कार मित्रांनो, माळशिरस तालुक्यातलं एक छोटंसं गाव आहे पिशेवाडी. ह्याच गावात अख्ख्या महाराष्ट्रात नाव करणारे सुरेखाताई हिवरे पार्टी महाराष्ट्रात नाही तर पुऱ्या यूट्यूब चॅनलवर देशात दिसतंय बरं का मित्रांनो. विजय हिवरे. तर एकाच मिनिटात तुम्हाला दावणार आहेत सुरेखाताई हिवरे. नमस्कार. नमस्कार. मी सुरेखाताई हिवरे. तर तुम्ही मला एक सांगा, तुम्ही किती वर्ष झालं या कलेत आहे? दादा, आम्ही 30-35 वर्ष झालं ह्या कलेत आहोत. बर 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 बर. त्यातून तुम्ही महाराष्ट्रात नाव केले. हा. आज कुठल्याही जिल्ह्यात जाऊ द्या, तालुक्यात जाऊ द्या, गावात जाऊ द्या, तुमचं नाव निघतंयच. हो. त्यामुळं आज मी खास तुमची मुलाखत घेण्यासाठी आलो. कुठं कुठं कार्यक्रम झाले या आठवड्यात? आता ह्या आठवड्यात इथंच आसपासच झालेला आहे ते इथं आपल्या इथंच. बर 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 वेळापूर, अकलूज, नातेपुते, बर बर बर. अजून आटपडी इथे 7 दिवस लागोपाठ होतं. तुम्हाला कसं कळलं हे आपल्याला कला जगवल, ह्या कलेत पडावं? आता हे कला म्हणलं तरी कलेत कोणी सुद्धा जगू शकतंय. कला म्हणजे हा हा. कोणी जरी असं आता तुमचं कसं आलं, तुमची ही एक कलाच कलाच आहे ना. आहे. तशीच आमची पण आहे. आम्ही कसं करतो, आमचं हे कला आहे तर आम्ही आहे, कला नाही तर आम्ही नाही. कलेचा म्हणजे असा कार्यक्रम नसला की आम्ही घरीच बसून असतो. आम्हाला ह्याच्यात दुसरं व्यवसायच येत नाही आणि आला तर त्याला पैसे लागते. ते मला सांगा, तुम्ही लग्नाच्या आधीपासून कलेत आहे का लग्न झाल्यावर पडलाय कलेत? हो, मला वाटतं 5वीला शाळेला असताना मी हे कलेत आहे. म्हणजे आमच्या मम्मीचा पण तमाशा आहे, छाया खिल्लारे म्हणून बारामती. मम्मीचा तमाशा. आमच्या बहिणी आम्ही 4 जणी पण त्या कलेतच आहे. आणि आमचे आई वडील पण त्या कलेतच आहे. आता कला वाजवत वाजवत माझं वडील पण वारलं. तुकाराम खिल्लारे म्हणून ढोलकी वादक होता. ढोलकी वादक होता. म्हणजे तुमचं वडील कलाकार असल्यामुळे तुम्ही एक कलाकार झालाय चांगलं. आई वडील कलाकार असल्यामुळे. आणि तुमच्या मालकाची साथ लय आहे तुम्हाला? लय म्हणजे लय. मालक आहे तर मी नाही तर काय मालक नाही, असं आहे. म्हणजे त्यांची साथ असेल तरच मोहर. आपण ते म्हणतात ना, एका हाताने टाळे वाजत नाही, दोन्ही हात संगच लागत ते. तर मला सांगा, तुमच्यात आता तुमच्या संग जे मुली असते त्या नाचायला, ती कुठल्या कुठल्या गावाच्या किती असते त्या? आता माझा ऑर्केस्ट्रा पण आहे 25 लोकांचा. त्याच्यात 10 मुली आहेत. बरोबर. आणि 4 मुलं आहेत. ते तर मुली असतात मुंबईच्या. बरोबर. आणि जागरण गोंधळात जी मुली आहेत ती एक माझी बहीण आहे, एक बहिणीची मुलगी आहे, एक भाची मी आहे. आम्ही 4 ते जागरण गोंधळामध्ये आहे. म्हणजे असं 2 कार्यक्रम आहेत. ते जागरण गोंधळ पण आहे आणि ऑर्केस्ट्रा पण आहे. ह्या जी कला करताय त्यातून तुम्हाला काय टॉर्चर होतं का काय होतं काय सांगा की आम्हाला. अशी लोक कलेमध्ये ह्याच्यात वाईट दिवस पण भेटतात आणि चांगले दिवस पण असतात. ते मोहरचं पब्लिक हे करायसाठी आपल्याला लय सहन करावं लागतं. पब्लिसिटी असते ती. ज्यावेळेस तुम्ही नाचता त्यावेळेस पब्लिकचं रिलेक्शन असं बघण्याचं दृष्टिकोन कसं असतं, म्हणजे असं पब्लिक कसं चांगल्या नजरेने बघतं, कोणी वाईट नजरेने बघतं. बर. ते आपल्याला कला ही म्हणजे कसं आहे, ते आपल्याला कला मोहर सादर करावीच लागते. पब्लिक मोहर म्हणजे कला ही तुम्हाला पुढे सादरतेने काय जरी केलं तरी आपल्याला गप बसावं लागतं. पण तुम्ही सुरक्षित असता, काय अडचण नसतं? काय अडचण नसते. आपल्याला पोलिसाचं संरक्षण असतं, मालक लोकांचं संरक्षण असतं. बर. ते साथ देतात आपल्याला. नाही, कुठं जाईल तिथं तुमचा कार्यक्रम लय मोठा असतो. आणि अनेक ठिकाणी मी गेलोय, तुमचं 100% नाव निघतं या. त्यामुळे आज तुमच्याकडे मी खास मुलाखत आहे. आणि युट्यूब चॅनलला मित्रांनो जावा, गुलबेची कॉमेडी. इंस्टाग्राम, फेसबुकला मी स्टार आहे मित्रांनो एकतर. आणि आता युट्यूब चॅनल काढलाय गुलबेची कॉमेडी. लाईक आणि काय म्हणते ते, शेअर आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.